आपण जसे आहोत तसा आपला देव आहे आणि आपल्यासारखाच असल्यामुळं आपण त्याच्या पायावर डोकं ठेवू शकतो. बाकी सगळ्या देवांना थोडं लांबून हाय हॅलो करतो. पांडुरंगाच्या मात्र पायावर डोकं ठेवता येतं. किती भाग्यवान आहोत आपण. बाकी सगळे देव इतके चतुर आहेत ना. वामांकारूढ सीता मुखकमल मिलन, म्हणजे एकच पाय भक्ताला आहे. वामांकारूढ, मांडी घातल्याशिवाय डाव्या मांडीवर सीता बसेल कशी. माता पार्वती वामांकारूढ आहे, म्हणजे एकच पाय आहे. कलियुगात हनुमंत म्हणावे तर 17 उड्डाणे, एक पाय वर आहे एकच पाय खाली आहे. स्मर्तुगामी स्वभक्तांना म्हणून दत्तात्रयांच्याकडे जावं तर गाय पण आहे, श्वान पण आहे आणि सोळ्याच आहेत, शिवता येत नाही. पांडुरंग म्हणतो अंघोळ कर पार्वसा, ये कसाई ये, प्रेमाने ये, मी तुला उचलून घेतो. भक्तांसाठी एक एक पाय देणारे देव सगळे आहेत. 2 पाय देणारा समचरण फक्त माझा पांडुरंग आहे. तो एकटा आहे. दुसऱ्या कुठल्या देवाचे 2 पाय दिसतात का सांगा बा. फोटो बिटोत नाही बरं का, खरं. त्यामुळे सुवर्णामध्ये राहा याचा अर्थ अनितीने मिळवलेल्या संपत्तीमध्ये राहा, वाममार्गाने मिळवलेल्या वैभवामध्ये राहा. आणि मग अशाप्रमाणे त्याला सोडून देतो. तर शौनकांच्या मनामध्ये प्रश्न येतो. ते सूताना विचारतात की कली एवढा सापडला होता तर राजा परीक्षिताने त्याला मारून टाकायचं ना, पुढची कटकट मिटली असती. सूत सांगतात कलीमध्ये 1000 दोष आहेत पण एक गुण आहे. कलियुगामध्ये पुण्याचा संकल्प केला तरी पुण्याचं फळ मिळतं. पुण्य करायला पाहिजे अशातला भाग नाही, करायला पाहिजे. पण कलियुगाने असं म्हटलेलं आहे की थोडं कन्सेशन देतो. सवलतीवर जगायचं सवय लागली आपल्याला, तर तुम्ही थोडंसं तुम्हाला देतो कन्सेशन. पुण्य करायचा संकल्प येऊ द्या मनात, तुम्हाला पुण्याचं फळ मिळतं. आणि मी गेले 3 दिवस हे बघतोय की पुण्याचा संकल्प माणसात काय काय घडवतो. पाऊस पडतोय, 3 साडेतीन तास जवळजवळ बसणं आहे. आणि तुमच्यापैकी वेगवेगळी वय आहेत, वेगवेगळ्या व्याधी आहेत, वेगवेगळी व्यवधानं आहेत. तुमच्यापैकी एक जणही जागा सोडत नाही. पुण्याच्या संकल्पाची ही ताकद असते. तुमचं अभिनंदन. फार कठीण आहे. माणसाला तर बहाणा पाहिजे असतो. तो म्हणा निघालो ना तेवढ्यात पाऊस आला. तू काय मटकी बिटकी आहे भिजला की मोड यायला. छत्री घेऊन ये ना, ऑटो करून ये, हा कॅब बोलो. मी असं निघालो. तुझ्या डावपेचावर पाणी टाकणारे आम्ही आहोत, आम्हाला कळतं सगळं तुझं. पण ज्याला पावसाची चिंता वाटत नाही, कथा संपल्यावर पाऊस आला तर काय करायचं ह्याचं टेन्शन नाही. काल पाऊस 2 वेळा पडत होता तरी सभागृह भरलं होतं. आश्चर्य वाटतं मला. आणि हे मला आश्चर्य म्हणजे कथा ऐकण्याची उत्सुकता आहे, प्रेम आहे, हे सगळं खरं आहे. पण मला एक दुसऱ्या गोष्टीचा आनंद होतोय. हिंदू समाज कूस बदलायला लागलेला आहे आता त्याला हे सगळं समजून घ्यायचं आहे आणि जगाला उत्तर द्यायचं आहे. त्याला हे आत्मसात करायचं आहे आणि जगाला उत्तर द्यायचं आहे. कारण का त्याने हे मनाशी ठाणलेलं आहे की 2045 साली माझा देश जगामधली महासत्ता होणार आहे. त्यासाठी मला जे करायचं आहे ते मी करेन. आध्यात्मिक प्रयत्न आहे, धार्मिक प्रयत्न आहे, पारमार्थिक प्रयत्न आहे, उद्योगाचे प्रयत्न आहे. आतापर्यंत 5व्या नंबरवर होतो आर्थिक क्षेत्रात. जगामध्ये असं कधी घडत नाही की युद्ध सुरू आहे आणि शेअर मार्केट वधारत आहे. कधी एकमेव देश आहे इथे शेअर मार्केट वधारत. एकमेव देश आहे की महागाईचा इंडेक्स कमी होतोय. एकमेव देश आहे की इतक्या अडचणीच्या काळामध्ये 5 नंबरवरून 4 नंबरवर आलाय.
येणार आपण 1 नंबरवर येणार. 10 नंबरी होतो, ते 4 नंबरी झालो. 1 किती दूर आहे, बस थोडं टाच उचलली की तिथे पोचणार. आणि ते टाच उचलण्यासाठी जी प्रेरणा लागते ती आध्यात्मिक असते, त्याला तुमचा प्रतिसाद आहे म्हणून तुम्ही. आता संयोजक बिचारे प्रेमाने म्हणतात की तुमच्या सांगण्यामुळं सगळे लोक येतात. मी म्हटलं असं रोज तुम्ही म्हणा, मानधनाचं पाकिट कमी करायचं नाही. गमतीचा भाग सोडून द्या. एकदा असं घडलं, परीक्षिताच्या मनामध्ये असं आलं की तळघरामध्ये बेसमेंटमध्ये आपल्या आजोबांनी काय ठेवलंय, मोठ्या मोठ्या पेट्या आहेत. पांडवांनी काय ठेवलंय तिथे? पांडव परीक्षिताचे आजोबा आहेत. म्हणून त्यांनी सेवकाला बोलवलं, म्हणे जरा तळघराचं दार उघड रे आणि चल माझ्याबरोबर. एक 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 संदूक उघडू, पेटी उघडू, मोठ्या मोठ्या लाकडाच्या पेट्या. एक पेटी जेव्हा उघडली तेव्हा त्यात आत काही रत्न दिसली, वस्त्र दिसली वगैरे. दुसरी, तिसरी, चौथ्या पेटीमध्ये एक सुंदर सुवर्ण मुकुट दिसला. त्यांनी सेवकाला सांगितलं की हा काढ, साफसूफ कर, बघू मला दे. डोक्यावर ठेवला. सेवक म्हणाला क्यूट, एकदम परफेक्ट, ऑसम, वंडरफुल. परीक्षिताला वाटलं की बसला ना आपल्या मापाचा, मस्त आहे. त्यांनी सेवकाला सांगितलं की सैन्यात दोघं तिघं माझे जे अंगरक्षक आहेत त्यांना तयार व्हायला सांग, मी शिकारीला चाललोय. आता एवढं मुकुट विकुट घातल्यावर मिरवावं वाटणारच की नाही, वाटणार. शिकारीला जाऊ म्हणे. शिकारीला गेले. दुर्दैव असं परीक्षिताचं की शिकार नाही मिळाले. उन्हाळ्याचे दिवस होते, तहान लागली होती, पाणी कुठे जवळ मिळत नव्हतं. सैनिक इकडे तिकडे गेले, ते परत लवकर येत नव्हते आणि ह्याच्या जीवाची लाही लाही होत होती. म्हणून तो म्हणाला चला आता आपण बघू कुठे मिळतं का. आणि थोडं चालत गेल्यानंतर एक आश्रमनुमा तिथे, आश्रमासारखं तिथे काहीतरी दिसलं. तिकडे गेलात. त्याने बघितलं की समोरच्या कट्ट्यावरती एक जण ध्यानस्थ बसलेले ऋषी आहेत. मग ह्याने आत प्रवेश करताना थोडा खडखडखड पदवेशाचा आवाज केला, की आपल्या जवळचं ते शस्त्रास्त्र आहे त्याचा आवाज केला. पण ते ध्यानाला बसलेल्यांनी काही प्रतिसादच दिला नाही. आता परीक्षिताला तहान तर लागलीच होती, त्यामुळं जीव कासावीस होत होता. पण त्यापेक्षा जास्त तो व्यथित झाला की एक बैरागी महाराज समोर आलेले असताना उठून सन्मान करत नाही, स्वतःला समजतो काय. म्हणून रागाने तिकडे जात असताना एक मेलेला साप दिसला. परीक्षिताने आपल्या धनुष्याच्या बाणाच्या टोकावर तो उचलला आणि त्या ध्यानाला बसलेल्या बैराग्याच्या, तपस्व्याच्या ऋषीच्या गळ्यात टाकला. ते ऋषी आहेत शमीक ऋषी. तरी काही हालचाल होत नाही म्हणल्यानंतर तो म्हणाला की जा पाणी शोधू आपण. बाहेर आला. काही काळ गेल्यानंतर शमिकांचा मुलगा आहे शृंग नावाचा, तो तिथे आला आणि त्याने बघितलं की आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकलाय. त्याला राग आला, प्रचंड संतापला. मागचा पुढचा विचार नाही, मुलगा असा पाहिजे. वडिलांचा जर अपमान झाला तर तो अपाद मस्तक संतापला पाहिजे. बरोबर आहे, आमच्या वडिलांना काही कळतच नाही असं म्हणालं तर संपलं. आपल्या सोलापुरी पद्धतीने म्हणा, येडा आहे आमचा बाप. संतापला शृंग. आणि तो म्हणाला ज्या कोणी हा उद्धटपणा करून माझ्या पित्याचा अपमान केलेला आहे त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक डंख मारेल आणि त्याचा मृत्यू होईल. आणि पाणी सोडून संकल्प करून, आता ब्राह्मणपुत्रांनी दिलेला शाप आहे तो काय जातो काय, वाया जाईल. आणि हे शाप वाणी ऐकल्यानंतर शमिकाने डोळे उघडले. काय झालं त्यांना कळलं. ते म्हणाले तू काय केलंस. तो म्हणाला की तुमचा अपमान करणाऱ्याला मी शाप दिला, आजपासून 7व्या दिवशी
तक्षक त्याला दंख करेल आणि त्याचा मृत्यू होईल. तो म्हणाल, तू कोणाला दिला शाप? अरे, ज्याने माझ्या गळ्यात साप टाकला तो कोण आहे मला अंतर्ज्ञानाने कळतंय. गर्भात ज्याचं भगवंताने रक्षण केलं त्याला तू शाप दिला. शाप तर खरा होणार आहे तुझा, पण त्याला शाप देताना विचार. तो म्हणाला, बाबा मला कुठे माहिती होतं कोणी काय केलंय ते. ते म्हणाले, आता झालं ते झालं, तुझा शाप परत घेता येणार नाही, पण निदान त्याला जाऊन कल्पना तरी दे की 7व्या दिवशी तू मरणार आहेस. नाहीतर तो 7 दिवस काय करेल ना आयुष्यात, अचानक मरेल. तर तसं नको, त्याला जाऊन सांग. मग आश्रमातले विद्यार्थी परीक्षिताकडे जातात. परीक्षित शिकार करून परत येतो, जातो, डोक्यावरचा मुकुट काढून ठेवतो आणि मुकुट काढून जसाच ठेवला संदकावर तो एकदम थरथरतो. तो म्हणतो, आपल्या हातून किती पाप घडलं, आपण एका ऋषीचा अपमान केला, इतका वाईट विचार माझ्या मनामध्ये येऊ कसा शकतो, माझं पतन कसं झालं, मी पांडव कुळात जन्माला आलेलो आहे, ईश्वर रक्षित माझा जीव आहे, माझ्या मनामध्ये हा विद्वेष, इतकी विकृती, इतका विकार कसा काय निर्माण झाला. आणि त्यांनी विचारलं की हा सुवर्ण मुकुट कुणाचा आहे? सेवकाने सांगितलं, जरासंधाचा आहे. आता जरासंधानी पापानी सगळं जमवलेलं होतं, त्यामुळं त्या सोन्यामध्ये कली होता. त्या सोन्याचा ह्याच्या डोक्याला स्पर्श झाल्याबरोबर कली त्याच्या डोक्यात गेला आणि कलीने हे सगळं घडलं. आता 7 दिवसात आपला मृत्यू होणार आहे हे कळल्यानंतर परीक्षित बेचैन, अस्वस्थ झालेलं परीक्षित म्हणाला की आता 7 दिवसामध्ये मला मोक्ष कोण देईल, मुक्त कोण करेल, मला ज्ञान कोण देईल, या 7 दिवसांनी माझ्या जीवनामध्ये उद्धार होणारा मार्ग मला कोण दाखवेल. अस्वस्थ झाला आणि तो म्हणाला की मला इथे राजवाड्यात बसून हे कोणी ज्ञान देणार नाही, मला हा प्रासाद सोडला पाहिजे. ज्ञानासाठी ऐश्वर्य सोडावं लागतं. कुतो विद्यार्थीना सुखम, विद्यार्थ्याला सुख प्राप्त झालं तर त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. त्याला थोडं कठीणपणा, थोडे हार्डशिप, थोडे कष्ट झाले पाहिजे. इकडे ठेवलाय दुधाचा ग्लास आणि यू नो देर इज ॲपल, इट्स अ फ्रेश. इवन यू कॅन पुट सम मार्मालेड ऑन युअर ब्रेड, टेक इट बोर्नविटा. AC लावू का? 45% मार्क मिळवतात. माझ्या पूर्वजांना 2-2 दिवस जेवायला मिळत नव्हतं, खिशात पैसे नव्हते. प्रवास करायचा तर बसचं, ट्रेनचं तिकीट काढायचं तर पैसे नव्हते. ते पैसे वाचवायचे आणि लायब्ररीची फी भरायची. एका सिंधी मित्राने पापडाचा एक पुडा दिला होता. भूक लागल्यावर काय करायचं तर अपरात्री उठायचं, पापड भाजायचा, एक पापड खायचा आणि तांब्याभर पाणी प्यायचं. लायब्ररी उघडायच्या आधी लायब्ररीत जाऊन बसायचं दाराशी, उघडली की जाऊन टेबलावर बसायचं, पुस्तक काढून वाचायचं. लायब्ररी बंद करताना सगळे निघून गेले, बाकी ठिकाणचे दिवे झाकपाक झाले, तो लायब्ररी येऊन म्हणायचं की आता उठ. मग जडपणाने उठायचं. आणि लायब्ररीयननी एकदा विचारलं की बाबा रे, इतकं का वाचतोयस तू? तर त्या बाबाने उत्तर दिलं, अनेक पिढ्यांची ज्ञानाची भूक भागवण्यासाठी मी बॅकलॉग भरून काढतोय. आणि तो बाबा मग बाबासाहेब आंबेडकर झाला. उगीच नाही होत कोणी मोठा. गेल्या शतकात बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं ग्रंथ वाचन केलेलं दुसरा माणूस कोणी बघण्यात नाही माझ्या. महामानव उगाच म्हणत नाही त्या. विदेशात ते शिकतायत. मुंबईला एका सामान्य वस्तीमध्ये त्यांची पत्नी राहते. बाबासाहेब काड्याच्या पेटीतल्या काड्या मोजायला लावायचे बायकोला आणि म्हणायचे इतके दिवस ही काड्याची पेटी पुरली पाहिजे. दिवसभर सगळं करायचं. रात्री झाकपाक झाली, मुंबईमध्ये थोडी शांतता आली की मग बाबासाहेबांची पत्नी लाकडं गोळा करायला जायची.
अंधारात, कोणाला दिसू नये म्हणून. नातेवाईकांसाठी करायचं, सगळं करायचं. बाबासाहेबांनी पत्र लिहिलं आपल्या पत्नीला की मी समजू शकतो तुझी तारांबळ काय होते, तू दिवस कष्टाने काढतेस, मला कल्पना आहे, पण हे तू सहन कर. आणि जर उद्या काही नडलं अडलं तर तुझा एखादा दागदागिना मोडून का होईना प्रपंच चालव. मी इथे अन्नाला मोताज झालोय, पण मी तुला शब्द देतो की मी परत येईन तेव्हा तुझा डाग तुला करून देईन मी. बाबासाहेब आंबेडकर माझे पूर्वज नाहीत का ते? माझ्या घरात आहे का त्यांचा फोटो? आंबेडकर जयंती दिवशी मी जातो का पुतळ्यापाशी? महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी निदान मनातल्या मनात तरी त्या महापुरुषाला चैत्यभूमीवरचं त्याचा अंत्यसंस्काराचं दर्शन घेतो का मी? ज्ञानोपासकाची कदर जर मी करत नसेल तर मला ज्ञान कसं मिळेल? परीक्षिताच्या लक्षात आलं की सुखात मला ज्ञान नाही मिळणार, राजप्रासाद सोडला पाहिजे. पण राज सांभाळणार कोण? म्हणून त्याने आपल्या मुलाला जन्मेजयाला राज्यकारभार सोपवला. आणि अनेक पंडितांच्याकडे जाऊन विचारलं की 7 दिवस माझ्या हातात आहेत, 7 दिवसात मला मोक्ष कोण देईल? कोण देणार? व्याकुळ तळमळ गंगेकाठी गेला, ध्यानाला बसला, तपाचरण करायला सुरुवात. मला कोणीतरी असं सद्गुरू भेटला पाहिजे की 7 दिवसात मोक्ष कसा मिळवावा. इतकी तळमळ, इतकी व्याकुळ की भगवंतानी प्रेरणा दिली श्री शुकदेवांना. आणि श्री शुकदेव राजा परीक्षिताच्या समोर येऊन उभे राहिले. ते म्हणाले की राजा डोळे उघड. श्री शुकदेवांना समोर पाहिलं. शुकदेव म्हणाले की काळजी करू नको, 7 दिवस तुझ्या हातात आहे. खटवांगाला तर एका क्षणात ज्ञान प्राप्त झालं आणि मुक्ती मिळाली. 7 दिवस तुझ्या हातात आहे, तू काळजी करू नको, मी तुला मुक्तीचा मार्ग सांगतो. असं म्हणून परीक्षिताच्या डोक्यावर हात ठेवला शुकदेवांनी. त्या शुकदेवांचं प्राकट्य झालं आणि ज्ञानच जणू काही पकडलं. त्या शुकदेवांचा जयकार करून आजची कथा आपण विरामित कर. बोलिये शुकदेव भगवान की. Krishna